आमची एकच मागणी आहे की ह्या त्यांच्या त्रासाला कंटाळून आम्ही ती घर सोडून शेतात राहायला आलोय की सैनिकाकडनंच आम्हाला हल्ला होतोय आणि सैनिकाकडनंच आम्हाला धमकी दिली जाते. त्या गोष्टीला कंटाळून आम्ही आज गेले 4-5 वर्ष झालं शेतामध्ये येऊन राहिलोय. फक्त आमची प्रशासनाला एकच मागणी आहे, आमच्या मालकीचं 100 वर्ष पूर्वीपासून असलेल्या घराला जर रस्ता व्यवस्थित किंवा सुरक्षित जाता येत नसेल तर त्या गावाचा आम्ही रहिवासी असून किंवा त्या गोष्टीचं एवढं गाव आपलं एक एका जीवानं एका जातीचं एका पातीचं कधी न राजकारण होता आणणाऱ्या गावामध्ये जर हे प्रकार एक चुकीच्या पद्धतीने मेसेज जाऊन जर घडत असेल तर ह्या गोष्टीला वेळोवेळी रोखलं पाहिजे आणि ह्याची प्रशासनानं ग्रामपंचायतनं व पोलीस स्टेशननं याची दखल घेऊन याच्यावर योग्य ते न्याय करावा. ग्रामपंचायतचे विस्तार अधिकारी त्यांनी गट विकास अधिकाऱ्याला पण अर्ज केलता. ह्या गोष्टीचं त्यांनी त्यावेळेस विस्तार अधिकारी रेपाळ साहेब यांना सांगून ते जागेची पाहणी केली. जागेच्या पाहणीचा अहवाल मध्ये असं लिहिलंय की त्यावेळेस रेपाळ साहेबांचं म्हणणं होतं की शेजारी परमेश्वर घोडके यांना येण्या जाण्याचा रस्ता राहणार नाही, त्यामुळे ही ग्रामपंचायत जागा देऊ शकणार नाही. या जागेचं द्यायचं असेल तर याचा अर्थ सिओला आहे. त्याबद्दल सिओला त्यांनी पत्र केलं आणि त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही ते सत्य त्या सीओ साहेबांपर्यंत नेलं त्यावेळेस ते ग्रामपंचायतनं जी त्यापूर्वी एक ठराव मंजूर केलता की ठराव क्रमांक 68, हा ठराव आम्ही ज्यावेळेस त्या गोष्टीचा अर्ज दिला ग्रामपंचायतला की तो ठराव चुकीचा आहे आणि ते जर दिला तर भविष्यात तिथं रस्ता राहणार नाही, ह्या गोष्टीचा ग्रामपंचायतनं विचार केला व 28/9/16 रोजीला तो ठराव रद्द केला आणि तो ठराव रद्द केलेल्याची प्रत आमच्याकडे आहे. नमस्कार. आज आपण पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथे आलो आहोत आणि गेल्या 2 ते 3 दिवसापासून सोशल मीडियावरती एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. सैनिक सीमेवरती आणि त्यांच्या कुटुंबियावर शेजाऱ्यांकडून त्रास अशा पद्धतीची जी बातमी सोशल मीडियामध्ये प्रसारित केली गेली त्याचीच आपण दुसरी बाजू आज सत्य काय आहे ते पाहण्यासाठी व समोरच्या व्यक्तीचं सुद्धा म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, त्यासाठी आज आपण ईश्वर वठार येथे आलो आहोत. आणि आपण ज्या परवाच्या बातमीमध्ये ज्यांना आरोपी म्हणून त्यांनी सांगितलं होतं त्यांचं सुद्धा म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, तरच ते दोन्हीचा मध्यबिंदू साधता येईल. त्या निमित्तानं आज आपण इथं आलो आहोत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव आहे सचिन परमेश्वर घोडके, राहणारी शिरोटाचा रहिवासी आहे. मी तर आमच्या वडिलांच्या पासून म्हणजे 100 वर्षापासून रहिवासी आहे. तर 2-4 दिवसापूर्वीपासून सोशल मीडियावरती एक बातमी व्हायरल होते की सैनिकाच्या कुटुंबियाला शेजाऱ्याकडून त्रास आणि ती शेजारी तुम्ही आहात असं आम्हाला समजलं. हो आहे शेजारी. आणि नेमका काय प्रकार आहे, का त्या सैनिकाच्या घरावरती किंवा त्याच्यावर का हल्ला होतोय किंवा त्यांचं म्हणणं की आमच्या घरावर हल्ला केला किंवा आम्हाला त्रास दिला जातोय, तर सैनिकाच्या घरावरती त्रास करण्यासारखं काय नेमकं घडलंय तिथं किंवा ही खरं आहे काय? हल्ला केला असं ही बातमी चुकीची आहे. प्रश्न मुद्दा एकच आहे, माझं तिथं ईश्वरवाठारमध्ये घर नंबर 23 हा 29/34 घर आहे आणि ते पूर्वीपासून 100 वर्षापासूनचा आम्ही एक रहिवासी आहे. दुसरी गोष्ट आहे त्या घराला जे येण्या जाण्याचा रस्ता आहे त्या रस्त्याचं हे रस्ता आहे आणि त्या रस्त्यामध्ये आम्ही मुरुम टाकून रस्ता करून घेतो आणि त्या रस्त्याचं जी फुटेज मध्ये जे दिसतंय रस्त्याचं जे मुख्य रस्त्यापासून घरापर्यंतचा जे यायचा रस्ता आहे तो रस्त्यामध्ये यांनी पूर्ण झाडं वगैरे लावून किंवा त्या जागी पत्रे सिमेंटचं हे टाकून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केलेला होता. ह्या गोष्टीचं एक आम्ही ह्याच्या अगोदर ग्रामपंचायतला लेखी अर्ज देऊन तक्रार देऊन ह्या गोष्टीचं सांगितलं होतं. त्यावेळेस त्याने ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामपंचायतची बॉडी या लोकांनी येऊन हे प्रकरण तिथं पाहणी करून त्यावेळेस वाद मिटवला होता की शिंदे यांचं म्हणणं आहे की आमच्या घरासमोर मुरुम टाकला किंवा आमच्या घरावर हल्ला केला. त्यांचं जेवढं 22/50चा उतार आहे त्या घरामध्ये त्यांचं पूर्णतः बांधकाम झालेलं आहे. त्यांच्या घरासमोरील जी जागा आहे 22/50च्या समोरील ग्रामपंचायतच्या मालकीची आहे, त्याचा आपल्याकडे पुरावा आहे. त्यांनी 2015 साली त्या गोष्टीचं अर्ज मागणी केलं की मला घर नंबर 33 समोरील जागा वापरण्यास मिळण्याबाबत त्या गोष्टीचा ग्रामपंचायतने विचार करून ते जरा वाचून दाखवा म्हणजे आपल्या प्रेक्षकाला कळलं आणि आपण ते फुटेज पण दाखवू. हा
त्याने ग्रामपंचायतला 1/10/2015 रोजी अर्ज केला की घर नंबर 33 समोरील जागा वापरण्यास मिळण्याबाबत कारणे विनंती अर्ज करते की श्रीमंत गणू चौगुले यांचे घर नंबर 33 जागा ही खरेदी खत करून त्यांनी सदरची जागा ग्रामपंचायतच्या पुढील दक्षिण उत्तर 23 फूट व पूर्व पश्चिम 15 अशी जागा आहे. ती जागा माझ्या दरवाजासमोर आहे. ती जागा मला वापरण्यास मिळावी कारण माझी जनावरे व येण्या जाण्यासाठी अत्यावश्यक आहे. तरी ती जागा घर नंबर 33 समोर जागा कोणालाही न देता वापरण्यास नावे करून द्यावी असा ग्रामपंचायतला अर्ज. म्हणजे कोणालाही न देण्यास ह्याचा अर्थ तिथून आम्हाला त्यांनी रस्ता बंद करण्याचा हेतून मागणी अर्ज केलता. ह्या गोष्टीचा अर्ज ग्रामपंचायतची दिशाभूल करून एक चुकीच्या माध्यमातून ते अर्ज पुढे दिला आणि त्या गोष्टीचं ग्रामपंचायतचे विस्तार अधिकारी त्यांनी गट विकास अधिकाऱ्याला पण अर्ज केलता. ह्या गोष्टीचं त्यांनी त्यावेळेस विस्तार अधिकारी रेपाळ साहेब यांना सांगून ते जागेची पाहणी केली. जागेच्या पाहणीचा अहवाल मध्ये असं लिहिलंय की त्यावेळेस रेपाळ साहेबांचं म्हणणं होतं की शेजारील परमेश्वर घोडके यांना येण्या जाण्याचा रस्ता राहणार नाही, त्यामुळे ही ग्रामपंचायत जागा देऊ शकणार नाही. या जागेचं द्यायचं असेल तर याचा अर्थ सिओला आहे. त्याबद्दल सिओला त्यांनी पत्र केलं आणि त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही ते सत्य त्या सीओ साहेबांपर्यंत नेलं त्यावेळेस ते ग्रामपंचायतनं जी त्यापूर्वी एक ठराव मंजूर केलता की ठराव क्रमांक 68 हा ठराव आम्ही ज्यावेळेस त्या गोष्टीचा अर्ज दिला ग्रामपंचायतला की तो ठराव चुकीचा आहे आणि ते जर दिला तर भविष्यात तिथं रस्ता राहणार नाही. ह्या गोष्टीचा ग्रामपंचायतनं विचार केला व 28/9/16 रोजीला तो ठराव रद्द केला आणि तो ठराव रद्द केलेल्याची प्रत आमच्याकडे आहे. ठराव रद्द करून त्यांनी गावातील त्यांना पत्र दिलं आणि ते जागेचं बांधकाम किंवा ते जे अतिक्रमण होत होतं त्या गोष्टीचं थांबवलं. दुसरी गोष्ट आहे त्यांचे बंधू दादासाहेब शिंदे यांचं म्हणणं आहे की माझ्या घराचं कंपाऊंड थांबवलंय. जेवढं त्यांच्या मालकीचं घर आहे जागा आहे त्या जागेत त्यांचं पूर्णतः बांधकाम झालेलं आहे. त्यांचं मत आहे की मला ग्रामपंचायतच्या जागेमध्ये अतिक्रमण करून बांधकाम कंपाऊंड करण्यास द्यावं. जर त्यांना अतिक्रमण करून जर बांधकाम कंपाऊंड ग्रामपंचायत करून दिलं असतं तर इकडे आम्हाला स्वतःला येण्या जाण्याचा रस्ता ग्रामपंचायत कडून का भेटू शकत नाही. ह्यासाठी आमची आज गेली 10 वर्ष लढाई आहे. ग्रामपंचायतला आम्ही वेळोवेळी अर्ज देतोय, ग्रामपंचायतला वेळोवेळी मागणी करतोय की आमचा रस्ता खुला राहावा आणि त्या रस्त्यावर एक पक्का रस्ता करून मिळावा ही आमची ग्रामपंचायतकडे मागणी. ह्या गोष्टीचा कुठंतरी एक तोडगा निघावा किंवा एक वाद मिटावा म्हणून रमजान ईदच्या 1-2 दिवस अगोदर ते वाद मिटवण्यासाठी गावातील सरपंच नारायण देशमुख, उपसरपंच अण्णा मेटकरी, माऊली हाणवर, परत पंकज देवकते व इतर ग्रामस्थ लोक येऊन त्या जागी वाद मिटवला होता. सत्यवान शिंदे यांचं म्हणणं होतं आमच्या घरासमोर आम्हाला ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये शेड मारण्यास जागा द्यावी. ह्या गोष्टीला आमचा विरोध होता कारण जर ग्रामपंचायतनं त्यांना जर शेड मारायला जागा दिली तर ते शेड मारलं तर त्याने आमच्या जागेमध्ये अतिक्रमण होणार आहे. उद्या आम्हाला यायला जायला किंवा तिथं गाडी लावायला किंवा थांबण्यास जागा राहणार नाही. ह्या गोष्टीचा आमचा विरोध होता. पण ग्रामपंचायतच्या काही लोकांनी आम्हाला समजावून सांगितलं की वाद मिटतोय, तुम्ही 10 वर्ष एकमेकाचा वाद घालण्यापेक्षा काही गोष्टी तुम्ही समजून घ्या, आम्ही त्यांना सांगतो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही जी लहान झाडं लावलेत ती काढून तुम्ही शेतामध्ये लावा आणि हे रस्त्यात जागा खुला करा, आम्ही त्यांना जागा करून देतो. ही वाद मिटवला होता. त्यावेळेस त्यांनी कबूल केलं की आम्ही लहान झाड आहेत काढतो, शेतामध्ये लावतो आणि तुम्हाला या जाण्यास आम्ही अडचण येत नाही, आम्ही शेड मारले, आम्हाला सावलीसाठी किंवा पार्किंगसाठी शेडची जागेची गरज आहे. या गोष्टीवर वाद मिटला होता. परंतु काही दिवसांनी त्यांनी त्यांचा शब्द बदलला. काही लोकांनी त्यांना विचार वेगवेगळे सांगितले, त्या लोकांचं ऐकून त्यांनी मत बदललं आणि त्यावेळेस काय झालं, आम्ही ग्रामपंचायतला सांगितलं की आम्ही रस्ता करतोय. ग्रामपंचायत म्हणले तुम्ही स्वखर्चानं, आम्ही स्वखर्चानं आमच्या रस्त्यावर मुरुम टाकतोय आणि त्यावेळेस यांनी रस्त्यामध्ये पत्रे अँगल टाकून आमच्या रस्त्याला जसा रस्त्याला अडथळा येऊन रस्ता बंद होईल ह्या हेतून आम्हाला आतापर्यंत त्रास दिला. आणि त्यावेळेस रस्ता आम्ही तयार करत असताना आम्ही मुरुम टाकत असताना आमच्यावर त्यांच्या घरातील सुयोग शिंदे, सुमित शिंदे, त्यांची आई सुजाता सत्यवान शिंदे व त्यांच्या घरातील 2 सुना याने आमच्यावर शिवीगाळ करून दमदाटी करून हाणमार केली. ह्या गोष्टीचं आमच्याकडे पण आम्ही पोलीस स्टेशनला त्याची FIR दिलेली आहे. पोलीस स्टेशननं बी योग्य ती कारवाई करत आहे. त्या गोष्टीचं आम्ही पण त्यांच्याकडे दाद मागितले. जर आम्हाला येण्या जाण्याच्या रस्त्यापासून जर लोकांचा विरोध होत असेल, जर ग्रामपंचायतचं सांगून जर ती लोक ऐकत नसतील तर प्रशासन तुम्ही योग्य विचार करून त्याच्यावर न्याय करावा.
ह्या गोष्टीचा आम्ही पोलीस स्टेशनला पण FIR दिलेला आहे. दुसरी गोष्ट आहे, आम्ही मुरुम टाकला. ह्या गोष्टीचं ग्रामपंचायतच्या लोकांना आम्ही सांगितलं, आम्ही मुरुम टाकतोय, आम्हाला रस्ता करण्याचं जाण्यासाठी तर रस्ता राहावा. ह्या गोष्टीचं आमचं एकच मान्य आहे. यांच्या दोघं भाऊ मिलिटरीमध्ये आहेत, ह्यांची वारंवार धमकी येते. आमच्याकडे 5 लोक मारायची आम्हाला परवानगी आहे. आम्ही जर तुम्ही आमच्या नादाला लागला तर आम्ही तुम्हाला गोळ्या घालून जीव मारू, किंवा वारंवार त्रास देतात की आम्ही तुम्हाला हे कराय खोटे नाट्याच केसेस करायच्या, तिथून ऑफिस मधून काही तर कुठे केस. आम्ही जर हल्ला केला असं दाखवताय, त्या फुटेज मध्ये चेक करा तुम्ही. ह्या फुटेज मध्ये कुठं हल्ला केलाय. जर आमच्या घराला आम्ही रस्ता करत असताना जर तुम्ही हल्ला म्हणत असाल तर समाज माध्यमामध्ये एक चुकीचा मेसेज जाते की सत्य बातमी समजून तुम्ही समाजासमोर आणा, की जेणेकरून ते सत्य लोकांसमोर समजेल. यामध्ये सैनिकावर हल्ला करणं किंवा सैनिकाच्या गोष्टी त्यांच्या घरावर हल्ला करणं असा आमचा कुठला हेतू नाही, असं कधीच घडलं नाही. ह्या गोष्टीचं फक्त त्या सैनिकाचा एक नाव करून किंवा सैनिकाच्या घराचा एक मीन सैनिक सेवेत आहे असा वापर करून आम्हाला बदनाम करण्याचा किंवा एक जगामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा मेसेज करायचा, ह्यातनं एक खोटा आरोप आहे हे सिद्ध होत आहे. कारण ह्या गोष्टीचं जर आमच्याकडनं हल्ला होत असता किंवा हे होत असतं तर ह्या गोष्टीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये याच्या अगोदर आमचे पण तक्रार झालेले, त्यांचे झालेले, फक्त त्यांच्याकडून आमची वारंवार त्रास होत आहे. आम्ही त्यांना बिलकुलही असा कुठला हल्ला वगैरे काही झालेला नाही. आणि हे तुम्ही CCTV फुटेज चेक करावं, ही आमची मागणी. की त्यांच्या त्रासाला कंटाळून आम्ही ती घर सोडून शेतात राहायला आलोय, की सैनिकाकडनंच आम्हाला हल्ला होतोय आणि सैनिकाकडनंच आम्हाला धमकी दिली जाते. त्या गोष्टीला कंटाळून आम्ही आज गेले 4-5 वर्ष झालं शेतामध्ये येऊन राहिलोय. फक्त आमची प्रशासनाला एकच मान्य आहे, आमच्या मालकीचं 100 वर्षे पूर्वीपासून असलेल्या घराला जर रस्ता व्यवस्थित किंवा सुरक्षित जाता येत नसेल तर त्या गावाचा आम्ही रहिवासी असून किंवा त्या गोष्टीचं एवढं गाव आपलं एका जीवानं एका जातीचं एका पातीचं कधी न राजकारण होताना आणणाऱ्या गावामध्ये जर हे प्रकार एक चुकीच्या पद्धतीने मेसेज जाऊन जर घडत असेल तर ह्या गोष्टीला वेळोवेळी रोखलं पाहिजे. आणि ह्याची प्रशासनानं, ग्रामपंचायतनं व पोलीस स्टेशननं याची दखल घेऊन याच्यावर योग्य ते न्याय करावा.